नमस्कार श्रोते हो. गोष्टी मनामनातल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे भोकरवाडी हाय. शिवा जमदाड्याचा सकाळचा कार्यक्रम अगदी आखीव असायचा. सकाळी उठून पाण्याची तपेली घेऊन गावाबाहेरच्या रानात जायचं. देहकर्म उरकून विहिरीत हातपाय तोंड धुवायचे. लिंबाची काडी घेऊन तेथेच दात घासण्याचा कार्यक्रम उरकायचा. मग परत येता येता दुसऱ्याच्या रानात कडेला जे काही दिसेल ते उपटून धोतराच्या घोळात टाकायचं. कधी मिरची कोथिंबीर, कधी कांदे, वांगी, भोपळा असले माळवे. जमलं तर 4-2 ऊससुद्धा उपटायचे. मोळी करून घरी आणायचे. महाराजांच्या कृपेने झालेला पोरगा आता 5-7 वर्षाचा होता. त्याला उठल्याबरोबर रोज सकाळी खायला लागत असे. ते घेतल्याशिवाय तो अंथरुणातून उठतच नसे. आता शिवा रोज विकत खायला कुठून आणणार? म्हणून हा धंदा सोयीचा होता. कधी गाजरे, कधी काकड्या, तर कधी ऊस. रानातल्या मालकाने आरडाओरडा केलाच तर दुसऱ्या बाजूच्या रानात घुसायचं. 4-8 दिवस दक्षिण दिग्विजय, मग उत्तर दिग्विजय, असा त्याचा रोजचा नेम सुरळीतपणे सुरू होता. थंडीच्या दिवसात शिवा गरम करून पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर पडत असे. चुलवण्यासाठी काटक्या सारल्या की तपेलभर पाणी तापायला असा किती वेळ लागतो. पण आज काटक्या जाग्यावर नव्हत्या. घरातला एकमेव जुना स्टोव घासलेट संपल्यामुळे सांदी कोपऱ्यात पडून होता. घासलेट मिळतच नव्हतं. सगळीकडे टंचाई होती. 8 दिवसापूर्वी शिवाची बायको बजावून सांगत होती, राखील उडालंय बरं का घरातलं. हां, अन कुठून तरी बाटली भर, नाहीतर स्वयंपाक नाही बघा आज. तिची क्यू करीत शिवा म्हणाला, अगं राखीलची समध्या गावात बोंबाबोंब आहे. तो दुकानदार शेठजी चोरून मारून कुणाला तरी देणार. ते बी लय महाग, कसं परवडायचं? मग लाकूड फाटा आहेच की आपला पूर्वापार, नाहीतर गावऱ्या. ठेविले अनंते तैसेची राहावे, ते आमच्या नशिबात हायच शेवट. ती बी संपली म्हणजे माझी हाडं घाला चुलीत. असं म्हणत शिवाची बायको फणफणत परसदाराकडे गेली आणि स्वतःशीच बडबडत लाकूड फाटा हुडकू लागली. मग शिवाही मठ्ठ गाढवासारखी मुद्रा करून थंड पाण्याची तपेली घेऊन बाहेर पडला. उशीर झाल्यामुळे घाईघाईनेच निघाला. थंडगार वारे सुटले होते. ओटऱ्यात आलेली पिकं एकसाथ डोलत होती. निरनिराळे वास येत होते. पायाखालचा फुफुटा अजून गार होता. पाखरे चिवचिवत होती. एकूण वातावरण मोठं प्रसन्न वाटत होतं. शिवा जमदाड्याला आज नेहमीपेक्षा जादा हुरूप वाटत होता. इतका की त्याला तुकोबाचे अभंग एकामागोमाग एक आठवत होते. आभाळ, मंडप, पृथ्वी, आसन म्हणत म्हणत त्याने नित्यकर्म उरकली. मग रिकामी तपेली घेऊन विहिरीकडे वळला. हळूहळू पायऱ्या उतरत खाली आला. सपावरच्या पाण्यात पाय बुडवले, हात खंगाळले. मग ओंजळीत पाणी घेऊन त्याने चूळ भरली. पण भरली कसली? तोंडात गेलेले पाणी त्याला असे काही चमत्कारिक लागले की ते आपोआपच त्याच्या तोंडातून बाहेर पडले. एकदम रॉकेलसारखा वास आला. तोंड वेडेवाकडे करून थू थू करीत शिवाने विहिरीवरील पाण्याकडे निरखून पाहिले. संबंध पाण्यावर तेलाचा दाट तवंग दिसत होता. नव्हे, सगळे तेलच आहे असे दिसत होते. त्यात हात तेलकट झाले होते. पायाकडं न्याहाळून पाहिलं तर पायही तेलकट झालेले. तोंडात तर तो वास अजून रेंगाळत होता. नक्की रॉकेलचाच हा वास, शंकाच नको. फार मागे लग्नाच्या मिरवणुकीत शिवाने एकदा हातात मशाल घेऊन तिच्यावर तोंडाने रॉकेलच्या चुळा मारल्या होत्या. चूळ भरली की मशालीतून जाळाचा पट्टा फर्र करून निघायचा. भक्कम जाळ व्हायचा. लोक टाळ्या वाजवायचे. त्यावेळी तोंडात गेलेला रॉकेलचा वास पुढे 4 दिवस गेला नव्हता. रॉकेलचा वास आणि त्याची चव दोन्ही शिवाच्या पुरती ओळखीची होती. नक्कीच हे पण रॉकेलच. पण आपल्या विहिरीत रॉकेल एकदम कुठून आले? काल परवा तर पाणी स्वच्छ होते आणि आज एकदम विहिरीत राखेलच राखेल. हा काय चमत्कार झाला? शिवाने डोळे विस्पारले. तोंडाचा आतर आपोआपच झाला. क्षणभर बावचळल्यासारखी मुद्रा करून त्या पाण्याकडे वेड्यासारखे पाहतच राहिला.
नक्कीच काहीतरी चमत्कार घडला आहे खास. शिवाने पुन्हा एकदा खात्री करून घेतली. तपेलीत थोडे रॉकेल घेऊन तो वर आला. जवळच्या कोरड्या गवतावर ते ओतलं. मग कनवटीची काळ्याची पेटी काढली. काडी ओढून गवतावर टाकली. गवतही भक्कन पेटले. भराभरा जळू लागले. आता काही शंकाच उरली नाही. शिवाने पुन्हा एकदा विहिरीतून तपेलीभर तेल भरून घेतले. मग तो पळतच सुटला घराच्या दिशेने. धूम पळत सुटला. आज त्याने कोणाचेही माळवे काढले नाही, ऊस उपटला नाही, कसलाच दिग्विजय केला नाही. तपेली नीट हातात धरून तो थेट पळत घराकडे आला. कोपऱ्यातला स्टोव पुढे काढून त्याने तपेली रिकामी केली. मग बायकोला म्हणाला, ए पेटी उभरस तू. शिवाची बायको रखमाईसारखी कमरेवर दोन्ही हात ठेवून डोळे मोठे करून त्याच्या उद्योगाकडे बघतच राहिली होती. एखाद्या मूर्ख माणसाकडे जसे कीव केल्याप्रमाणे पाहावे तसे नवऱ्याकडं पाहत ती म्हणाली, पाण्यावर स्टू चालतो होय? काय डोसकं काय बी माकडावानी करत असता बघा तुम्ही. आज मात्र शिवा कधी नव्हे तो गुरगुरला. अगं पेटवून तर बघ मग बोल. नाराजीची मुद्रा कायम ठेवून शिवाच्या बायकोने काडी ओढली. शिवाने पंप मारला. मग काडी वर लावली आणि काय आश्चर्य, भर्र करून स्टोव पेटला. अगदी नेहमीसारखा पेटला, वाजू लागला. बायकोने डोळे विस्पारले. अगो बया, कुठं मिळालं राखील? विजयी पैलवानासारखी शिवाची मुद्रा झाली. तो एवढ्या शहाण्या माणसासारखे बेरकी हसला. मग हाय ना राखील, आता आदन ठेवू आणि चहा कर पहिले. पर कुठं मिळालं राखील? बायकोच्या मुद्रेवर कौतुक होतं. हिरीत. हिरीत? हां, आपल्या रानातले हिरीत. आपल्या रानातले हिरीत राखील आहे? अगं समधी ही राखेनं भरली आहे. हायच कुठं तू? आपल्या नवऱ्याला तसे डोके नाहीच हे शिवाच्या बायकोचे मत फार पूर्वीपासून होते. पण जे काय आहे ते आज फिरले असावे अशी तिला जोरदार शंका आली. शिवाने मग जीव तोडून तोडून काय घडले ते समजावून सांगितले. तेव्हा तीही चकित झाली. नवऱ्याकडे टकामका बघतच राहिली. चमत्कार? नक्की हा देवाने काहीतरी चमत्कार दाखवला आहे. शिवाची तर खात्रीच पटली. महाराजांच्या कृपेने जसा मागे मुलगा झाला तशीच ही पण महाराजांची कृपा आहे. दुसरं काय, हे महाराज लोक फार विलक्षण असतात. दुसऱ्यावर कृपा करण्याचा त्यांचा उद्योग सतत सुरूच असतो. त्यांना अंतर्ज्ञानाने कळले असावे की यांच्या घरात रॉकेल नाही म्हणून. चला, संबंध विहीर रॉकेलने भरून टाकली. छू मंतर घ्या, पाहिजे तेवढे रॉकेल घ्या, स्वतः घ्या, दुसऱ्याला द्या. शिवा एकदम चमकला. खरंच विहीर भरून घासलेट मिळाले तर एवढे आपल्याला कशाला लागते? फार तर डबा भरून ठेवला म्हणजे झालं. बाकीचे दुसऱ्याला द्यावे आणि ते तरी फुकट थोडेच द्यायचे. सध्या जिकडे तिकडे घासलेटची टंचाई आहे. रिकामी बाटली घेऊन माणसं वनवन हिंडत आहेत. बाटलीभर रॉकेलसाठी तोंड वेंगाडत आहेत. आपण विकत देऊ की सर्वांना? त्या शेटजीची कशाला एवढी पत्रास पाहिजे? रॉकेलचे दुकानच काढायचे. घ्या तिच्या मारी. बाटलीभर घ्या, डबा भरून घ्या, नाहीतर पिपाड भरून घ्या. आमच्याकडं तुटवडा नाही. पैसेच पैसे, दाबून पैसे. शिवाच्या डोळ्यासमोर एकदम पुढचे रम्य चित्र उभे राहिले. भोकरवाडीत आपले रॉकेलचे प्रचंड दुकान झालेले आहे. लोक रांगा करून उभे आहेत. कोणाच्या हातात बाटली, कोणाच्या हातात डबा. व्यापारी लोक तर पिपे घेऊनच आले आहेत. नोटांनी गल्ला भरलेला आहे. जवळचे आपले मोठे घर बांधून झाले आहे. काय बरं नाव द्यावं घराला? घासलेट भवन का महाराज कृपा? मनातले हे विचार घाईघाईने बाजूला करीत शिवा एकदम खाजगी आवाजात बोलला, हे कुणाला सांगू नगस हां, हिरीत राखेल सापडले म्हणून, नाहीतर समजा इस्कूट होईल. अगदी गपचिप कारभार करायचा. बायको हात ओवाळीत म्हणाली, मी कशाला सांगाय जातीये? तुम्हीच तुमच्या कंपनीत बोलून बसाल.
छा छा, आपण तर नाही बाबा बोलणार. एकदम डिंक लावून तोंड बंद. अजून एकदा जावा की. कुठं? रानात त्या हिरीकडं एक डबा भरून राखील आणा की. बायकोला अजूनही थोडी शंका आहेच हे शिवाच्या ध्यानात आलं. तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा सरळ डबा भरून रॉकेल आणून तिला दाखवावं आणि तिचं तोंड बंद करावं हे बरं असे त्याला वाटले. अडचण एकच होती, घरात रॉकेलचा मोठा डबाच नव्हता. एक जुना डबा होता, पण तो गळका होता. त्यातून आणले तर रॉकेल घरापर्यंत शिल्लक राहण्याची शक्यताच नव्हती. शिवाय संबंध गावातून सांडत सांडत आल्यावर गावात भलताच बोबाटा झाला असता. म्हणून शिवानं सरळ घरातला लहान हांडाच उचलला आणि तडक रानाची वाट धरली. हांडा भरून रॉकेल गोळा करून आणले. एकच गोष्ट झाली, हांडा फार जड असल्यामुळे त्याला तो डोक्यावर घेऊन जपून यावे लागले. इतकेच याचा परिणाम इतकाच झाला की रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या अनेकांचे लक्ष शिवाच्या या खटाटोपाकडे गेले आणि कुतूहलाने या प्रकरणाकडे पाहत राहिले. त्यातून हांड्याखाली शिवाची मुद्रा कावरी-बावरी आणि घाबरट दिसत होती. डोक्यावरचा हांडा अजिबात हलू न देता तो सांभाळून चालत होता. एकसारखा इकडे तिकडे पाहत होता, एखाद्या भामट्याने उचलेगिरी करताना पाहावे तसे. अगदी बेताने एक एक पाऊल टाकीत गडी निघाला होता. मग लोकांना शंका येऊ नये तर काय व्हावे. त्यातून रस्त्यात त्याला नेमका नाना चेंगट आडवा आला. नाना नेहमीप्रमाणे खांद्यावर रिकामे लोखंडी घागर घेऊन पाणी आणायला म्हणून ओढ्याकडे निघाला होता. त्याच्या पायाला कुरूप झालं होतं. त्याला मांडीला बेचक्यात अवधान आलं होतं. त्यामुळे तो लचकत लंगडत चालला होता. डोक्यावर भरलेला हांडा घेऊन तसाच लंगडत चाललेला शिवा जमदाडे पाहून नाना थांबला. ओ कंपनी, काय बँड का? नानाला वरचेवर बँड होत असत. त्यामुळे कुणीही जरा अवघडून चाललेला दिसला की त्याला बहुतेक बँड झाला असावं याबाबत याची खात्री पटत असे. शिवा जमदाडे हांडा सांभाळीत थबकला. काय म्हणालास? नाही, बँड झालंय का म्हणलं. अरे हॅट, मग असा काय चाललायस? आणि आज तुझ्याकडं ड्युटी आली काय? कसली ड्युटी? शिवाने कपाळाला आठ्या घातल्या. ही पिढा आजच वाटेत कशाला भेटली नेमकी? पाणी आणायची. पाणी नाही तर मग काय आहे? हांड्यात काय राखेल भरून आणलंस काय? नानाला एकदम हसू फुटलं. नाना हे सहज बोलला होता, पण शिवा एकदम दचकला. पायाखाली आलेल्या दगडाची त्याला ठेच लागली. डोक्यावरचा हांडा हिंदकाळला आणि हांड्यातले पाणी एकदम बाहेर आले. ते शिवाच्या अंगावर तर थोडे सांडलेच, पण नानाच्या तोंडावरही त्याचे काही तुषार उडाले. आरारा करीत नानाने तोंड पुसले आणि त्याला रॉकेलचा वास आला. आईला, घासलेटचा वास. खरंच घासलेट आणलंस का काय हांड्यातनं? उगा काहीतरी बडबडू नको असे म्हणून शिवाने तिथून घाबऱ्या काढता पाय घेतला. घाईघाईने तो घराकडे आला. हांडा उतरून ठेवला आणि हांड्यात हाताला रॉकेलच लागत होतं. आता मात्र बायकोची खात्री पटली. नवरा म्हणतो त्याप्रमाणे काहीतरी चमत्कार घडला आहे खास. ही बातमी अगदी गुप्त ठेवायची. कुणालाही तिचा पत्ता लागू द्यायचा नाही हे तिनं नवऱ्याला बजावून सांगितलं. मग शिवानेही थोड्या वेळाने तीच गोष्ट तिला बजावून सांगितली. दुपारी साळ्याची यशोदा शिवाच्या बायकोला सहज आढळायला म्हणून आली. दोघी एकाच वयाच्या होत्या आणि दोघींचेही माहेर एकाच गावातले होते, म्हणून त्यांचे जाणे येणे होते. दोघींच्या अगळपगळ गप्पा बराच वेळ झाल्या. मग शिवाच्या बायकोने स्टोव पेटवून आधण चढवलं. चहा केला चांगला कप भरून. चहा यशोदेला दिला. चहा भुरकता यशोदा म्हणाली, तुझ्याकडं बरं बाई स्टोव पेटतोय. आमच्याकडं गौरीवर वतायला घासलेट नाही. शिवाची बायको ठसक्यात बोलली, अगं
घासलेट काय घेऊन बसलीस? आमच्याकडं काय कमी नाही, लागल तेवढं घासलेट. ते कसं? नवरा कुठे त्या शेटजीकडं काम करतोय का? मुद्दा उचलला त्या शेटजीचा. तो घासलेट देतोय. तोंड बघा. आणि मग कुठनं आणतीस? तुला काय करायचंय? तुला बाटली पाहिजे का फुल? 8 आणं जास्त पडतील. यशोदेला काय, सगळ्या गावालाच घासलेट हवं होतं. 4-8 आणं जास्त देण्याची तयारी कुणीही दाखवली असती. त्यामुळे शिवाच्या बायकोने हे शब्द उच्चारल्याबरोबर यशोदेने प्रथम कान टवकारले आणि मग डोळे विस्पारले. अगं मग दे की, पैसे आहेतच माझे तुझ्याकडं, घे कापून, पण घासलेट दे आधी. थांब आशिक, असे म्हणून शिवाची बायको घरात गेली आणि 2 मिनिटांनी रॉकेलची भरलेली बाटली घेऊन बाहेर आली. यशोदेने जेव्हा हळूच पाहिले की ही बाई आत गेली आणि कुठल्याशा हंड्यातून तिनं बाटली भरली, तेव्हा तर तिने तोंडाचा आच वासला. अगो बाया, अगं खरंच दिसतंय की घासलेट. आपल्याकडं लबाड काय बोलणं नाही. तुला पुण्यांदा पाहिजे असेल तर पुण्यांदा घेऊन जा, पण कुणाला बोलायचं नाही, ही गोष्ट तुझ्या माझ्यात. मी कशाला सांगते ग? एवढे बोलून यशोदा बाटली घेऊन उठली आणि घरी गेली. तिने कुणालाही हकीकत सांगितली नाही. फक्त नवऱ्याला मात्र तिनं एवढंच सांगितलं की शिवा जमदाड्याच्या घरी हंड्यात घासलेट भरून ठेवलेलं आहे आणि त्याची बायको ते गुपचूप विकते, 4-8 आणे जास्त घेते, एवढंच. एवढी महत्त्वाची बातमी नवऱ्यापासून चोरून ठेवणं तिला शक्यच नव्हतं. बाकी मात्र तिने दिलेला शब्द तंतोतंत पाळला. यशोदेचा नवरा आणि ऐंशीचा नवरा हे एका चिलमीतले दोस्त. दोघे मिळून गांजा ओढायचे. त्यामुळे 80च्या नवऱ्याला ही गोष्ट आपोआपच समजली. त्याने ती फक्त 80ला सांगितली. 80 मग तशीच तरातरा उठली आणि बाटली घेऊन पुन्हा तरातरा परत आली. आता वाटेतच तिला आणखी 1-2 बाया भेटल्या. त्यांना ती भरलेली बाटली 80च्या हातात दिसली. त्यांनी चौकशी केली. मग 80चाही निरुपाय झाला. गप्पा-टप्पाच्या ओघात 80ने त्यांनाही ही गुप्त गोष्ट उपकार म्हणून सांगितली. घासलेट कुठं मिळत नाही, पण तुम्हाला अगदीच जरुरी असली तर शिवा जमदाड्याच्या घरी जा. तिथं हंड्यात घासलेट भरून ठेवलेलं आहे, हे तुम्हाला नक्की मिळेल, एवढेच तिनं सांगितलं. जेवण झाल्यावर शिवा दुपारच्या मारुतीच्या देवळात लौंडायला म्हणून गेला होता. तो संध्याकाळी परत येईपर्यंत गावातल्या बऱ्याचशा बायाबापड्यात ही बातमी पसरली. 10-15 बायका घासलेट घेऊन गेल्या होत्या आणि हंड्यात आता ठणठणात होता. एखाद्या दुकानदाराच्या आविर्भावात शिवाची बायको कोणातरी बाईला सांगत होती, घासलेट आत्ताच उडालं हो, तुम्ही लवकर का नाही आला? आता उद्याच्याला दिन बघा, लवकर या हा बरं का. हिरमुसल्या चेहऱ्यानं रिकामी बाटली घेऊन ती बाई निघून गेली. मग शिवा बायकोला म्हणाला, अगं तुला सांगितलं होतं ना म्या, कुणाला एवढ्यात सांगू नगस म्हणून. बायको म्हणाली, मी नाही कुणाला बोलली, जी बाई आली तिला फक्त गुपचूप दिलं. 10-15 रुपये आलं बघा. आता उद्या लवकर घेऊन ये 1 हांडा. एवढे बोलून तिने रोख जमलेले पैसे नवऱ्याला दाखवले व एक प्रेमळ हास्य केले. शिवाने कपाळावर हात मारून घेतला. मग जेवण खाणं आटोपून तो डोके शांत करायला म्हणून गणा मास्तरकडे आला. गणा मास्तरच्या कट्ट्यावर नेहमीची कंपनी बसली होती. आश्चर्य म्हणजे त्याच गोष्टीची चर्चा सुरू होती. नाना चेंगट गंभीर चेहरा करून सांगत होता, मला सकाळ सकाळीच शंका आली होती. शिवा हांडा घेऊन चालला होता, त्यातलं पाणी गपकन माझ्या तोंडावर पडलं, तेव्हाच मला राखेलचा वास आला. बाबू पैलवान चिडखोर मुद्रा करून उगीचच पायाचे तळवे चोळत बसला होता. तो एकदम वसकन ओरडला, गपरे चेंगट्या तू, लेका हांड्यातनं राखील कुणी आणतं व्हैर? उद्या तू म्हणशील मी पोत्यानं बदाम जर्दळ आणलं, म्हणशील का नाही? बाबूने हा प्रश्न इतक्या दमात विचारला की नाना चेंगट्यानं ही गोष्ट एकदम कबूल केली. आपण असे एखाद्या वेळी नक्की म्हणू हे त्याने
चटदिशी मान्य केले आणि पुन्हा शांतता प्रस्थापित केली. मग बाबू विजयी मुद्रेने म्हणाला, मला तर वाटतंय ह्या शेठजीचं आणि शिवाचं काहीतरी सुदगुच असेल. शेठजीनं माल द्यायचा आणि ह्यानं तो परभाऱ्या ऐकायचा, मधलं कमिशन खायचं. एवढ्याच शिवा जमदाडे तिथे येऊन पोचला. हे आले बघा तुका म्हणे, असे म्हणून रामा खरातानं त्याचे उपरोधित स्वागत केले. रामाजवळच येऊन शिवा बसला. सगळ्यांकडे बघत राहिला, काही बोलला नाही. मग गणा मास्तरने सुरुवात केली. शिवा, काय भानगड आहे? राखेल कुठून विकतोस तू? शिवा काही बोलायच्या आत मुद्रा प्रेमळ करून बाबू बोलला, समद डिटेलवार सांग शिवा तू. राखेल तू कुठनं आणलंस? कसं आणलंस? का आणलंस? काय काय आणलं? हांड्यात भरून आणलं. नानामध्येच बोलला. तू गप रे चेंगटू, बाबू गुरगुरला. हा शिवा, सोड गाडी. शिवाची खरं तर काहीच सांगण्याची इच्छा नव्हती. एवढा मोठा चमत्कार घडला होता, त्याचा कितीतरी फायदा झाला असता. पण आपल्या बायकोने सगळी घाण केली. एका दिवसात तिने ही गोष्ट गावभर करून टाकली. काय करावे आता? सगळे सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. याचा परिणाम उघडच आहे. लोकांना त्या विहिरीचा पत्ता लागायचा अवकाश. सगळं गाव तिकडं लोटल. जो तो बाटल्या भरून घासलीत नेईल. आपल्याला कोण भीक घालणार? कुणाला अडवणार? मग आपल्याला पैसे मिळणार कुठून? सगळे खलास. शिवाची मुद्रा अगदीच नाराज झाली होती. त्याचा चेहरा एखाद्या उपाशी गाढवासारखा दिसत होता. पहिल्यांदा तो लवकर काही बोलेनाच. गणा मास्तराने किती आग्रह केला तरी तो काही सांगेना. शेवटी डोळे वटारून आणि भुईवर एक बुक्की मारून बाबू म्हणाला, आता शिव्या सांगतोस घडाघडा का उलतनं आणून तोंड उचकटू तुझं? म्हणजे त्याचं काय झालं? असे म्हणून त्याने डोळे आत नेले. थोडका विचार केला. मग हळूहळू सगळी हकीकत सांगितली. हांडाभर तेल घरी आणलं. इथपासून बायकोने काय काय उद्योग केला तेही वर्णन करून सांगितलं. शिवाची हकीकत ऐकून सगळे चकित झाले. एकमेकाकडे पाहत राहिले. विहिरीत रॉकेल सापडलं? हा काय चमत्कार? का शिवा खोटं बोलतो आहे? बहुधा तसंच असावं. बाबू तर फारच खवळला. लेका, तानं लेकरं समजला होय र आम्हाला. काय बी बाता मारायला. हिरीत कुठं घासलेट सापडतंय? उद्या तू म्हणशील आडात बासुंदी निघाली. शिवाई चिडला. हे हाय खरं सांगितलं हाय. नसला विश्वास तर बसा बोंबलत. तेवढ्यात गणा मास्तराने मध्यस्थी केली. हातच्या काकणाला आरसा कशाला? उद्याच्याला जाऊन बघूया, मग तर खात्री पटल का नाही? हा बघा की, मी म्हणतोय ते खरं का खोटं? मग बाबूही शांत झाला. त्याचा राग गेला, पण त्याचे आश्चर्य अजून ओसरले नव्हते. पण मी म्हणतो गणा मास्तर, हिरीत राखेल निघलंच कसं? असंच ना? हां, तेलाची हिर कुठं असती का? असती. बाबूचे सगळे शरीर विस्पारले. आता गणा मास्तरची मुद्रा एकदम उजळली. अधिकारदर्शक सुरात तो म्हणाला, तेलाची विहीर असती बाबा. परवाच पेपरमध्ये वाचलं मी. तू नव्हतास त्या टायमाला. मुंबईजवळ बॉम्बे हाय म्हणून तेलाची हिर आपल्या लोकांना सापडली हाय. कुठं? नाना चेंगट नेहमीच्या उस्तानी एकदम पुढं सरकून बोलला. हाय ठाव, समुद्रात हिर सापडली या, तीच नवं? समुद्रात हिर? चेंगट्या, तुझं डोसकंच तिरपागडं. थांब सरळ करतो. असे म्हणून बाबू एकदम चेंगट्याच्या दिशेने धावला. चेंगट्याने तेवढ्यात चपाळी करून गणा मास्तराचा दरवाजा गाठला. आत जाऊन दार धाडकन लावून घेतलं. त्यामुळे बंद दरवाजातून बाबू एकदम आदळला. त्याच्या डोक्याला चांगल्या झिंझिण्या आल्या. तो त्या तावात आतही घुसणार होता. मग नानाची धडगत नव्हती. पण तेवढ्यात गणा मास्तराने बाबूचा हात धरून त्याला खाली बसवलं. समजावून सांगितलं, चेंगट राईट बोललेला आहे. समुद्रात हिर सापडली आहे, त्याच्याकडं काही चुकी नाही. हे ऐकल्याबरोबर बाबू पुन्हा थंड झाला. चोरासारखा चेहरा करून गप्प बसला. गणा मास्तराच्या बायकोने आत एकदम आरडाओरडा केल्यामुळे चेंगटही पुन्हा दार उघडून बाहेर आला.
पुन्हा वातावरण पहिल्यासारखं झालं. मग गणा मास्तराने सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली. तर सांगायचा मुद्दा एवढाच की आपल्या लोकांनी तेलाची विहीर सापडली या भर समुद्रात. अगदी खरी गोष्ट आहे. अजून अशा हिरी कुठं कुठं घावत्यात हे हुडकण्याचं काम चालू आहे. मग गणा मास्तराने मंडळींना सविस्तर बातमी सांगितली. मुंबईजवळच्या समुद्रात तेलाची विहीर आपल्या हुशार लोकांनी बरोबर हुडकून काढली. तिचे नाव बॉम्बे हाय असे आहे. अशा विहिरी आणखी कुठं कुठं आहेत म्हणतात. त्याचा पत्ता लागण्याचे काम जारी चालू आहे. या विहिरीची पूर्वी कुणी खोदल्या आणि भर समुद्रात त्यांना हे खोदकाम कसं काय करता आलं हे मात्र कुणालाच अजून नीटसे ठाऊक नाही. पण या विहिरी आता सापडत आहेत. एवढी गोष्ट खरी. परवा तर समुद्रातल्या एका विहिरीला मोठी आग लागली होती. समुद्रातील पाण्यानेही ती आग विझली नाही. कदाचित खाऱ्या पाण्याने आग विझत नसाव्यात. गणा मास्तराच्या सांगण्यातील शेवटचा मुद्दा असा होता की अशीच एखादी विहीर आपल्या भोकरवाडीत पण सापडली असेल. शिवा जमदाड्याचं नशीब म्हणून त्याच्याच विहिरीत हे तेल निघालं. असली तेल पृथ्वीच्या पोटात दबा धरून बसलेले असतात. वाट मिळाली की ते वर येतात. तसेच काहीतरी झाले असेल. या योगायोगाच्या गोष्टी आहेत. बॉम्बे हाय सारखे हे भोकरवाडी हाय असेल. पण सगळ्या गावालाच याचा फायदा होण्यासारखा आहे. मात्र शिवा जमदाड्यानं थोडे सबुरीनं आणि शहाणपणाने घेतलं पाहिजे. सरकारकडे ही गोष्ट वेळेवर कळवली पाहिजे. शिवाला मग जबरदस्त फायदा होण्यासारखा आहे. त्याने एक तेल कंपनीच काढावी हे उत्तम. गणा मास्तराचा हा लांबलचक पण मार्मिक खुलासा ऐकून सगळीकडे एकदम सन्नाटा पसरला. बाबू पैलवानाची तर दातखिळीच बसली. नाना चेंगटाला शिवाचा फारच हेवा वाटला. तेलाची संबंध विहीर मालकीची म्हणजे काय झालं? दाब चान्स मारला जमदाड्यानं. आपल्याला अशी विहीर कुठून सापडणार? जमिनीचा एक तुकडा मालकीचा नाही, मग विहीर कुठली? नशीबच झालं दळभद्र आपलं. हां, अशी तेलाची विहीर सापडली असती तर हा मग हे ओढ्याचं मचूळ पाणी रोज कोण भरीत बसतो? रोज एक घागरभर तेल काढायचं आणि ते विकून राजासारखं निवांत राहायचं. तेवढ्याच शिवाने आपला विचार पूर्ण केला. डोळे बारीक करून खाजगी आवाजात तो म्हणाला, ही बातमी आता आणखी पर्क्युलेट करू नका. हीर माझी कबूल, पण आपल्या समद्या कंपनीला मी वाटा देईन की. मला तरी एकट्याला हे समद रेटतं काय? त्याबरोबर सगळ्यांचे चेहरे एकदम उजळले. म्हणजे कसं म्हणतोस गाड्या? गणा मास्तर, तू म्हणतोस तसं का होईना, शेवट एक तेल कंपनीच आपण काढू. तो हिशोब ठेवू. बाबू, तो हिरीची राखण करायची. ते आपल्याकडं लागलं. बाबूने छातीवर हात ठेवला. हो, चेंगट तेलाच्या घागरी गावात आणील. मी इकीन आणि रामा खरा तितका वेळ बिडीचा धूर काढीत न बोलता देवासारखा गपचिप होता. धुराची एक सुळकांडी हवेत सोडून तो गंभीरपणे बोलला, मी होय, मी आपली समधीकडची देखरेख, कुठं काय पाहिजे, कुठं काय कमी जास्त एवढं बघीन. चालेल. अशी बोलणी झाली आणि उद्या सकाळी शिवा जमदाड्याच्या विहिरीकडे सगळ्यांनी गुपचूप जायचं आणि या सगळ्या गोष्टींची नीट शहानिशा करून घ्यायची हे ठरलं. शिवाने शपथेवर सांगितल्याप्रमाणे ती तेलाची विहीरच असेल तर मग भोकरवाडी हाय म्हणून एक तेल कंपनीच आपण सगळ्यांनी मिळून काढायची हेही सगळ्यांनी एकमतानं मान्य केलं. तेलाची आपल्याला नीटशी माहिती नसल्यामुळे गावातील यम्या तेलालाही यात आपण भागीदारी करून घ्यावे असं सुचवण्याचे चेंगट्याच्या मनात एकदा येऊन गेले होते. पण पूर्वी केव्हा तरी उधारीवरून त्याची आणि बाबूची जोरदार भांडणं झाली होती म्हणून तो काहीच बोलला नाही. गणा मास्तराने आणखी काही गमतीदार माहिती पुरवली. आपल्या महाराष्ट्रात अनेक शुगर किंग आहेत. तिकडे मध्य प्रदेशात कुणीतरी एक बिडी किंग आहे. निपाणीकडं कुणीतरी एक तंबाखू किंग म्हणून राज्य करतो म्हणतात. ही तेल कंपनी जर जोरदार चालली तर आपण सगळे शिवा जमदाड्याला पण घासलेट किंग म्हणून जाहीर करून टाकू.
हे ऐकल्यावर शिवाला भलत्याच गुदगुल्या झाल्या. इथे येऊन सगळे सांगून टाकले हे बेस झालं, हे त्याला पटले. तसे सगळेच खुल्ले होते. येऊन जाऊन नाना चेंगट थोडा हिरमुसला होता. पण राखणीच्या काळात बाबू झोपणारच हे त्याच्या नंतर लक्षात आलं. बाबू झोपला म्हणजे एखादी घागर गुपचूप आपल्याला नक्कीच मारता येईल. ती परभाऱ्या घरी नेली की आपलेही भागेल हे त्याच्या ध्यानात आलं आणि त्यालाही मग उत्साह आला. या सगळ्यात गणा मास्तराची एक सूचना महत्त्वाची होती. हा सगळा प्रकार कायदेशीर झाला पाहिजे म्हणून आपण सरकारला शक्य तितक्या लवकर ही बातमी कळवायची, म्हणजे मागून काय भानगड नको. हेही ठरलं. उद्या सकाळी त्या विहिरीजवळ सगळ्यांनी जमायचं हेही पुन्हा एकदा बोलून झालं. मग बैठक संपली. जो तो घराकडे गेला. प्रत्येकाला घरून सूचना मिळालीच होती म्हणून सकाळी प्रत्येकजण शिवाच्या रानात विहिरीकडे आला. तो एक रिकामी बाटली हातात घेऊनच. चेंगट्याने तर डालड्याचा मोठा डबाच आणला होता. पण काय आश्चर्य, सरकारला ही बातमी आधीच कळली असावी असे दिसले. कारण सकाळी मंडळी शिवाच्या विहिरीजवळ पोचली तेव्हा पोलीस खात्याची एक सरकारी जीप तिथे उभी होती. विहिरीच्या काठाने 5-6 पोलीस उभे होते आणि वाकून वाकून आत पाहत होते. तालुक्याच्या गावचे कुणीतरी 1-2 व्यापारी धरून आणल्याप्रमाणे तिथे उभे होते. त्यांच्या मुद्रा घाबरलेल्या होत्या. गावातला शेठजीही त्यात दिसत होता. ही काय भानगड आहे? सरकार या व्यापाऱ्यांना तेल काढायचं कंत्राट देणार की काय? असं झालं तर आपली कंपनी निघायच्या आधीच खाल्लास. एवढ्यात साहेबासारखा ड्रेस केलेल्या एकानं दरडावून त्या व्यापाऱ्यांना विचारलं, हीच का ती विहीर? एका व्यापाऱ्यानं पांढऱ्या टोपीसकट मुंडी हलवली. हा हीच. तेवढ्यात चेंगट उस्ताने पुढे सरकला. हसून साहेबांना म्हणाला, हीच हिरणा साहेब, भोकरवाडी हाय हाय. गणा मास्तरांनी चेंगट्याला मागच्या बाजूला चिमटा काढला. भोकरवाडी हाय हाय नवल का? मग चेंगटाने हळूच विचारलं, भोकरवाडी हाय. मास्तराने मग साहेबाला पुन्हा नीट सांगितलं, भोकरवाडी हाय. साहेबाने चमत्कारिक दृष्टीने त्या नव्या मंडळीकडे पाहिलं. प्रत्येकाच्या हातात बाटली होती. तोंड वाकडे करून साहेब जमादाराला म्हणाला, हे दारुडे सकाळचे कशाला जमलेत इथं? हाकला त्यांना. आम्ही दारुडे नाही साहेब. बाबू एकदम खवळला. तेवढ्यात जमादाराने साहेबाच्या पाठीमागून हळूच हाताने समजूतदारपणाची खूण केली. इथं उभा राहू नका म्हणून सुचवले. सगळी मंडळी थोडी मागे हटली. इतकंच मग जमादार म्हणाला, असू द्या साहेब, पंचनाम्याला होतील. ठीक आहे ठीक आहे, ते बघू मागणं. एवढे बोलून साहेब पोलिसांकडे वळला. अरे तुम्ही काठावरच का अजून? 1-2 ड्रेस काढून उतरा ना खाली. मुद्देमाल काढला पाहिजे बाहेर. पंचनामा मुद्देमाल ही काय भानगड मध्येच उपस्थित झाली. कुणालाच काही कळेना. मग बाबू पैलवान पुढे झाला. साहेबाला सलाम ठोकून त्याने गरिबीच्या सुरात चौकशी केली. काय साहेब, काय भानगड आहे? व्यापाऱ्यांकडे बोट करून साहेब म्हणाला, ही हरामजादी जात आहे ना, रॉकेलचा मोठा साठा करून काळा बाजार करायचा, पब्लिकचा आणि आमचा जीव खायचा. मग आम्ही धाड घालायच्या आत माल पळवला. साल्यांनी डबेचे डबे या विहिरीत आणून टाकले. ढुंगणावर लाथा घातल्या तेव्हा कबूल झाले सारे. आता बघतोय एकेकाकडे. थांबता काय पंचनाम्याला? हे ऐकल्यावर भोकरवाडी हाय कंपनी एकदम मोडीत निघाली. हळूहळू मागे सरकत सगळे धूम पळाले. मागे वळून देखील न पाहता गावाच्या दिशेने तुफान पळत सुटले.